महाराष्ट्राच्या सत्तेच्या रंगमंचावर पुन्हा एकदा राजकीय शहकाटशहाचा नवा डाव रंगताना दिसतोय। एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ईडी चौकशीची फाईल पुढे सरकत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट नेते पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी थांबलेली नाही। दररोज नवीन जमीन घोटाळे बाहेर येत आहेत आणि या सर्व घटनांचा राजकीय अर्थ काढायचा झाल्यास फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नाड्या हळूहळू आवळायला सुरुवात केली आहे का, असा सवाल राजकीय वर्तुळात जोरात उठू लागला आहे। भाजपचे अनुभवी आणि रणनीतिकार म्हणून ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या राज्याच्या राजकारणात मीच खरा सूत्रधार असल्याची जाणीव आपल्या मित्रपक्षांना करून दिली आहे, अशी राजकीय चर्चा आहे। एका बाजूला शिंदे गटावर केंद्रीय संस्थांच्या कारवायांचा सावट, तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटावर सुरू असलेल्या तपासाची गती हे दोन्ही राजकीय नियंत्रणाचे साधन म्हणून पाहिले जात आहे। तुमच्यावर कारवाई नको असेल तर जागांबाबत मवाळ व्हा, असा अदृश्य संदेश या हालचालींमधून देण्यात आल्याची चर्चा सत्तेच्या पायऱ्यांवर घुमते आहे। महायुतीच्या आघाडीमध्ये आगामी विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत जागा वाटपाचा मोठा संघर्ष आधीच डोकावतोय। शिंदे गट आपली ताकद वाढवू इच्छितो, तर अजित पवार गट आपले राजकीय अस्तित्व टिकविण्याच्या प्रयत्नात आहे। अशा वेळी भाजपने या दोन्ही गटांना सत्तेत राहा पण नियंत्रण आमचं राहील, असा स्पष्ट संदेश देण्याची ही राजकीय वेळ ठरल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे। याआधीच गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपला यापुढे कुबड्यांची गरज नाही असे विधान करून राजकारणात खळबळ माजवली होती। फडणवीसांची राजकीय शैली ही नेहमीच धूर्त पण मृदू शब्दात आवरणारी राहिली आहे। उघडपणे कुणावर आरोप न करता सत्ता आणि तपास संस्था दोन्ही ताब्यात ठेवून राजकीय नियंत्रण राखणं हा त्यांचा खास खेळ आहे। त्यांना एक धूर्त राजकीय रणनीतिकार म्हणून देखील राजकारणात ओळखले जाते। या चौकशा सुरू ठेवल्याने ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना राजकीयरित्या बांधून ठेवण्यात यशस्वी होत आहेत, असा सत्तेतील अनेकांचा अंदाज आहे। सध्याच्या घडामोडी पाहता महायुतीतील समतोल सध्या फक्त वरवर टिकून आहे, मात्र नगरपालिकांपासून विधानसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत अधिक जागा बळकावण्यासाठी भाजपचा दबाव वाढत आहे। मित्रपक्षांना एकीकडे सत्तेचा आसरा दाखवून दुसरीकडे चौकशीची भीती दाखवणे ही डबल गेम शैली फडणवीसांच्या राजकारणाची ओळख ठरती आहे। राज्यातील सत्ता समीकरण आता स्पष्टपणे भाजपचे नेतृत्व, मित्रपक्षांचा आधार या स्वरूपात परिवर्तित होताना दिसत आहे। मात्र या सगळ्या खेळामागे एकच सूत्र कायम आहे, फडणवीसांची राजकीय चतुराई आणि नियंत्रणाची कला। राजकीय भाषेत सांगायचं झालं तर सत्ता वाटली असली तरी लगाम फडणवीसांच्याच हातात आहे। अर्थात हे सर्व राजकीय डाव वाटत असले तरी यामधील अंतिम सत्य काय, याचे राजकीय अर्थ जो तो आपल्या परीने लावण्याचा प्रयत्न करत आहे।